देशात असलेल्या अनुकूल परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत 9% विकास दर गाठेल, वित्तमंत्री अरुण जेटली यांना विश्वास. हैदराबाद विद्यापीठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं 2 सदस्यीय समिती केली स्थापन. पेट्रोलियम क्षेत्राला लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची मागणी पुरवण्यासाठी केंद्र सरकार देशभरात 100 नवीन केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी संस्था स्थापन करणार. देशभरात लवकरच 100 नवीन आकाशवाणी केंद्र सुरू करणार, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांची घोषणा. दुष्काळावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 1000 गावांमधल्या नळ दुरुस्तीची कामं हाती घेणार, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर. मुंबईतल्या बंद पडलेल्या कापड गिरण्यांच्या कामगारांसाठी प्रस्तावित पुनर्वसन योजनेचा तपशील सादर करावा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. सुरक्षा धागा नसलेल्या 1000 रुपयांच्या नोटा वितरित न करण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बँकांना आदेश. प्रादेशिक योजना आणि विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील शेत जमिनीवर बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली बिगर शेती परवान्याची अट काढून टाकण्याचा राज्य सरकारचा निर्णय. नागरिकांनी शहरातल्या अनधिकृत कापडी फलक भित्तीपत्रकांबाबतच्या तक्रारी 1292 1293 या टोल फ्री क्रमांकावर किंवा mcgm.gov.in या संकेतस्थळावर पाठवण्याचं मुंबई महानगरपालिकेचं आवाहन. मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर वर्षभरात 45 दिवस सभा संमेलनं, गुढीपाडवा, मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित करण्यास राज्य सरकारची मंजुरी. शहर स्मार्ट होण्यासाठी योग्य त्या सुविधा निर्माण होण्याची गरज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रतिपादन. सौरमंडळात आणखी एक ग्रह सापडल्याचा अमेरिकन अंतराळ संशोधकांचा दावा. हा नवा ग्रह पृथ्वीपेक्षा 10 पटींनी मोठा. कृषी मंत्रालयाच्या अहवालानुसार फलोत्पादनात चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर, केळी उत्पादनात जळगाव जिल्हा अग्रेसर. मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची आगेकूच, सिंधू श्रीकांतची विजयी सलामी. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महेश भूपती, फेडरर, जोकोविचची आगेकूच. महेश भूपती दुसऱ्या फेरीत, लिएंडर पेसचं आव्हान संपुष्टात. भारत श्रीलंका दरम्यान पुढील महिन्यापासून T20 क्रिकेट मालिका होणार, पहिला सामना होणार पुण्यात.